आपण किती चांगलं काम करू द्या, किती चांगलं वागू द्या, हा समाज 100% गुण कुणालाच देत नाही. हा समाज 40% आपल्या कायम विरोधातच राहणार. मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो की आपले लेकर परमार्थकडे आणा. आपल्या लेकराच्या हातात मोबाईल देण्याऐवजी एखादा ग्रंथ द्या, ज्ञानेश्वरी द्या किंवा हरिपाठ द्या किंवा गाथा द्या. अहो 5 वर्षाचं मुस्लिम समाजाचं पोरग त्याचे वडील त्याला हाताला धरतात आणि मस्जिद मध्ये नेतात आणि त्याला म्हणतात हेच आपला देव आहे, हेच आपला अल्लाह आहे, हेच आपला खुदा आहे, हेच आपला भगवान आहे. मला कोणी समाजाला नाव नाही ठेवायचं, उलट मला त्यांचं कौतुक वाटतं की ते त्यांच्या मुलाला त्यांचा धर्म शिकवतात. मग आपल्या मुलाला आपला धर्म शिकवायची लाज वाटत का? आपण लय स्वतःला हिंदू म्हणून घेतो ना. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की मी हिंदू, मी आमकाऊ, मी तमकाऊ. अरे आपण हिंदू येत आपले लेकर आणा ना परमार्थाकडे. आपलं हिंदुत्व इथं जागा करा ना, द्या ना संतांची ओळख करून. हे मारुती आहेत, हे तुकोबरा आहेत, हे माऊली ज्ञानोबा आहे, द्या संतांची ओळख करून. मी इथं कीर्तन सांगायला उभा राहिलो म्हणजे मी कोणत्या संस्थेत गेलो तर नाही. दुसरीपासून म्हणजे वयाच्या 7व्या वर्षापासून माझ्या हातात ज्ञानेश्वरी आहे, वडिलांचं मार्गदर्शन आहे आणि याच्या पलीकडे काहीच नाही. म्हणून आपले लेकर परमार्थाकडे. तुम्ही म्हणता महाराज परमार्थाकडे आणून का सगळेच कीर्तनकार होईल? अहो त्यांना नाही कीर्तन करू द्या, नाही टाळ वाजू द्या, नाही पखवाज वाजू द्या, नाही 2 एकर कमू द्या, नाही प्रॉपर्टी कमू द्या, पण नारदाच्या गादीवर उभा राहून तुम्हाला 2 शब्द देतो की एक म्हणजे जी बापाची आहे ती तरी विकणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आई वडिलांना अंतर देणार नाही किंवा दुरावा देणार नाही. आणि तुम्हाला जर वाटत असेल आपल्या लेकरांना आपल्याला म्हातारपणी सांभाळावा तर आजच आपल्या लेकराच्या हातात ज्ञानेश्वरी द्या. महाराज नाही आजकालचे मुलं मोबाईल मध्ये लय येडे. एक जण मोबाईल मध्ये सायराट पिक्चर पाहिजे. कोणता पिक्चर पाहिजे? कोणता? मोठ्यानवाला. कोणता? सायराट. आणि त्याच्यात हिरो कोणता असते? परशा असते ना. ऐका मग महाराज त्यानं मोबाईल मध्ये पाहिलं तिकडून परशा पळत आला, त्यानं हिरी जुडी आणली. महाराज याचं लग्न व्हाय ना गेलं, भांबून गेला होता. यानं जे मोबाईल साईडला गेला, पळतच मळ्यात गेला. जसा मळ्यात गेला तशी हिरी जुडी आणली. त्याला वाटलं खाली असं आरशी, खाली होती फरची. माझ्याकडे काय पाहता, उठलं ना थोबाड. असे महाराज मोबाईल मध्ये लेकर येडे झाले. म्हणून आपले लेकर परमार्थाकडे आणा, परमार्थाकडे आणा. आता आपल्याला अभंगावर बोलायचे. करू सुरू मग या एकदा भजन विठाला. आवडतं व्हायचं तर देवाचं व्हा, नाहीतर संताचं व्हा, नाहीतर काही काही माणसाला म्हणतात मी लय या समाज लाडकाय, पण त्याला हे माहित नसतं ज्या जगद्गुरु तुकोबरायनं ज्ञानोबरायनं स्वतःच्या संसारात चिराग रांगोळी केली, रात्र देवाचं भजन केलं व नेहमी जगाच्या कल्याणाचा विचार केला तर या समाज त्या जगद्गुरु तुकोबरायचा ज्ञानोबरायचा नाही झाला तर आपला काय होईल? आणि आपण ती अपेक्षाही करायची नाही. तसं तर आपण या समाजाला विचारच करायचा नाही. काय समाज विचार करतो? आपण किती चांगलं काम करू द्या, किती चांगलं वागू द्या, हा समाज 100% गुण कुणालाच देत नाही. हा समाज 40% आपल्या कायम विरोधातच राहणार. 40% आपल्या कायम विरोधातच राहणार. हा समाज तिरस्कारच करत असतो. आणि तुम्ही एक वाक्य लक्षात ठेवा, समाज ज्यांचा तिरस्कार करतो देव त्यांचं कल्याणच करतो आणि समाज ज्यांचा उद्या करतो
समाजाने त्रास दिला, जगाची आई झाले माझे ज्ञानोबा. अहो समाजाने गाता पाण्यात बुडवला, जगत गुरु झाले माझे तुकोबा. अहो जळच्यानं त्रास दिला, छत्रपती झाले माझे शिवबा. काय या समाजाचा विचार करता? या समाजा विचार करायचा नाही. आवडतं व्हायचं तर देवाचं व्हा. आपण या समाजा विचारच करायचा नाही. या समाज तिरस्कारच करत असतो. तुम्ही लक्षात ठेवा, आपण विचार करायचा तर देवाचा विचार करायचा. देवाचा विचार करायचा. या समाधान करू द्यावं तिरस्कार, फक्त देवानं आपला तिरस्कार केला नाही पाहिजे. देवानं आपला विरोध केला नाही पाहिजे. देवानं आपल्याकडे पाठ फिरलं नाही पाहिजे. आणि देवानं जर आपल्याकडे एकदा पाठ फिरली ना, तर काय होतंय सांगू? नसती विघ्ने येती घरा, नसती नाही. आवडतं व्हायचं तर देवाचं व्हा. या समाधान करू द्यावं तिरस्कार. तुम्ही म्हणता समाधान तिरस्कार केल्यावर कसं जमन? अहो चेक जमतय, फक्त देवानं आपला तिरस्कार केला नाही पाहिजे. देव आपला सखा झाला पाहिजे. आणि देव जर एकदा आपला सखा झाला ना, तर तुम्ही म्हणता समाज, हा समाज ऑटोमॅटिक मागे पडतो. तो म्हणता पुरावा, देव सखा जरी फक्त देव आपला सखा झाला पाहिजे. हा समाज विचारच करू नका, कारण की हा समाज कुणाला बी नाव ठेवतो. आता एखाद्या बोलवीर गाडी घेऊ द्या, तो आपल्याला आदराने बोलवतो, मानाने बोलवतो. महाराज गाडी घेतली, आरती करायला चला, पेढे खायला चला. महाराज आपलं काम काय? आरती करायची, पेढे खायचे, गपची घरी यायचं. पण नाही महाराज, आरती टाइम झाला असं केलं ते 4 दोघं ठरले जाते. कोणते उतर हा शब्द मायला म्हणतात लवकर कर, कारण की जे शिजत नाही आणि भिजत नाही त्याला म्हणजे कुतर, त्याला म्हणजे कुतर. महाराज हे पाहिजे बी, हे आतल्यावर आपल्या मागची कळत न कळत राहील घाण कोण साफ करी. आरती टाइम झाला असं केलं. 4 चौघ गाडीच्या माग. अरे भारी गाडी, दुसऱ्यानं म्हणा भारी गाडी घेतली. दुसरं काय म्हणते महाराज माहिती, हप्त्यावर घेतली असं. अरे हप्त्यावर घेऊ का सप्त्यावर घेऊ, तू याच्यानं घडली नाही म्हण ना. आरती कर, पिढे काय, गपचीप घरी जाय ना. महाराज आपलं काम काय? आरती करायची, पिढे खायची, गपचीप घरी यायचं. पण महाराज काही काय म्हणतात पुढचं बोलायची लय सवाल.
असं आमच्या गावात एक सकाळचे होते. काय होते? कोणचे सकाळचे होते? होय होय होय, नाव बी सांगितलं, तुम्ही नाव बी सांगा ना तर. सांगा ना कोण होते? कोण होते सांगा ना. कोण सांगा ना कोण होते? हा कोण होते? सक्का तात्या होते. सकाळी होते आणि महाराज सकाळी पुढचं बोललेच. मला माझ्या एका मित्राचा फोन आला, महाराज कीर्तन ठेवलंय, दुपारी जेवणा करता या. मी म्हणलं बर. माझ्यासोबत कोण नव्हतं म्हणून बस स्टँडला सकाळी बसलेले होते. कोण बसलेले होते? सकाळी या. मी म्हणलं सकाळी या, आपले लिदून जाऊन यायचे. चला बरं माझ्यासोबत. मला माहित होतं सकाळी पुढचं बोलते, पण मी म्हणलं चौदा आहे, दुःखाचा प्रसंग आहे, तिथे कशाला काय बोलते. मी नेलो होतो. असा एक हॉल होता. त्या हॉल मध्ये 10-15 पाहुणे बसलेले होते. ज्याचे वडील वारले होते तर मुंडन गिंडन केले होते. बसलो आम्ही, बसलो त्या समोर बसलो. कस काय झालं, काय झालं मग आमची विचारपूस झाली. मग महाराज ज्याचे वडील वारले तो काही कामानिमित्त बाहेर गेला आणि बाहेर गावचा एक पाहुणा आला, त्याचं सुद्धा मुंडन केलं होतं. आणि योग असं झाला, ज्याचे वडील वारले होते तो पाहुणा त्याच्याच जागेवर बसला. मग महाराज सगळे पाहुणे गपचूप होते. सकाळी गपचूप बसाव ना. सकाळी याची चिपी गेली, तिची चिपी गेली, भाऊ असावा. या पाहुण्याला सगळे बोल लागले, आणि याला कोणी बोलाय ना. हा ना असावा, गरीब असावा. महाराज गरीबाला कोण बोलत नाही, पैशावाला सगळे बोलते. महाराज सकाळी म्हणले, मनातली मनातच म्हणले, मी याला बोलतो. सकाळी म्हणले, महाराज थोडं माग व्हा बरं. मी माग झालो. सकाळी हाताची घडी घातली. सकाळी एवढा चेहरा फाडला की जसं काय सकाळचा बाप मिळालाय. सकाळी म्हणले अवघड झालं. तो पाहुणा म्हणला, या मेलेल्या म्हाताऱ्याविषयी बोलत असेल. पाहुणा म्हणला अवघड झालं. सकाळी म्हणले जाऊ दे, एक दिवस सगळ्याला जायचे. तुम्हाला जायचे, मला जायचे. तो पाहुणा म्हणला हो खरंय. सकाळी म्हणले पण तुमचे वडील झाला धार्मिक होते हो. मग त्या पाहुण्यानं वर पाहिलं. सकाळी काय वर पाहिना तर सकाळी म्हणले जाऊ द्या, तुमचे वडील वारले ना, आपण देवाला अशी प्रार्थना करू तुमच्या वडिलांच्या आत्म्याला शांती लाभो. मग तो पाहुणा म्हणला अरे म्हाताऱ्या, मग बाबा अजून जित आहे ना रे. मग तो सकाळी म्हणले तुम्ही काऊन चेपी गेली. तो पाहुणा म्हणला बाप मेल्यावर चेपी करतेत का, मी आता तिरुपती बालाजी जेवून जाऊन आलो. आता महाराज काय माणसाला पुढचंच बोलायचं. विचार करायचा तर देवा, अपेक्षा करायची तर देवाकडे करा. या समाजाला काय विचार करतो, अपेक्षा करायची तर देवाकडे करा. कारण ते नाही झाली कुणाची राजा
वाजवायला मी जीवाचा आटा पिटा करून कीर्तन करलो. तुम्ही टाळ्या वाजवाय ना. कसं असतं मारत माहितीये का? मी जवळचे म्हणून तुम्हाला सांगत नाही मारत. मी लांब गेलो सांगत काही केलं तरी मला सांगतो. पाणी सांग का सांग का ऐका. कसं असते मारत माहिती काही काय माणसाला कौतुकच नसते. एक दिवशी असं आम्ही कीर्तनला गेलो. माईक सिस्टीम चांगली होती, वाजविणारे चांगले होते, गायणारे चांगले होते म्हणून मी ताणून कीर्तन केलं. कीर्तन झाला आम्ही गप्पाशप मारीत बसलो. 2 जण आले हो. त्याच्यातले एक जण म्हणतो अरे आज एवढंच महाराज पण लय ताणून कीर्तन केलं. दुसऱ्यानं म्हणा ताणून कीर्तन केलं, भारी कीर्तन केलं. दुसरं काय म्हणते महाराज माहिती फुकटचं खाल्लेलं कुठे जिरवीन. असं महाराज काही काय माणसाला कौतुकच नसते. तुम्हाला नाही कौतुक मग वाजवा ना टाळ्या. विठाला नाही तर महाराज आपल्या टाळ्या कुठे वाजतात महाराज माहिती का? हरे राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. आणि तितक्या स्थिरावात पिढी आता हरे राम 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 हरे हरे. कोणाची रे पंगत होत नाही तर घालले. आणि तितक्यात पुरी बाई दोन काय जीव आले. आणि तितक्यात पुरी बाई गुलाबजाम असा हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. तिकडून गुलाबजामचं बघितलं याचं करते कृष्णा कृष्णा हरे हरे. दोन टाक ते गुलाबजाम म्हणते तात्या एक एकाच वाढे सांगितले टाकणं बापाची का बघत. असं महाराज तिथं आपल्या टाळ्या वाजतात. इथं आपली टाळी वाजली पाहिजे कारण की महापाप राशी त्याची होळे होळी विठ्ठल नामे टाळी वाजविता. इथं टाळी वाजली पाहिजे. विठाला या समाजाला आपण कौरंग आवडतो जोपर्यंत आपलं बरं चाललं तोपर्यंत. जोपर्यंत आपण या समाजाला 4-2 रुपये खर्च करू तोपर्यंत. कारण हा समाज सुखाचा सोबती आहे. जन हे सुखाचे गिर्या गेल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. तर हा समाज आपल्याला अंतकाळी कामी येणार नाही. तर आपल्याला अंतकाळी कोण कामी येणार आहे? तर अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा. तर अंतकाळी तो जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा कामी येणार आहे. काळाच्या दावडीतून सोडवणार आहे. म्हणून आवडतं व्हायचं तर देवाचं वा विठ्ठल. तुम्ही म्हणता महाराज कसं व्हायचं देवाचं आवडतं. तर जे देवाला आवडतं ते आपण केलं पाहिजे. मग देवाला काय आवडतंय ते महाराज तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तर देवाला देवाचं नामच वरण केलं आवडतं. पण ते कसं घ्यावं लागतं हे महत्वाचं आहे. तर नारायण नारायण
सगळे